हॅलो स्टुडंट. बघा, मागील ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट हे शिकवलं होतं, बरोबर. हे क्लासिफिकेशन अकाउंट जे आहे ते थोडंसं अजून आपण काय करूया, परत एकदा थोडंसं रिकॅप करूया आणि मग आजच्या तासाला आपण पुढं अजून व्यवस्थित वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकायला सुरुवात करूया. बाजार नीट लक्ष. क्लासिफिकेशन अकाउंट करताना सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे पर्सनल अकाउंट आणि दुसरं म्हणजे इम्पर्सनल अकाउंट. आता आपण शिकलो होतो की अकाउंटचे टोटल किती प्रकार असतात, 3 प्रकार असतात. पण आता ते 3 प्रकारामध्ये एक प्रकार असतो पर्सनल अकाउंट आणि दुसरा असतो इम्पर्सनल. इम्पर्सनलमध्ये परत 2 प्रकार पडतात, एक म्हणजे रिअल अकाउंट आणि दुसरं म्हणजे नॉमिनल अकाउंट. बघा जरा नीट लक्ष आहे, म्हणजे आपल्याला एकूण काय करायचे, 3 अकाउंट लक्षात ठेवायचे. एक पर्सनल अकाउंट, दुसरं रिअल अकाउंट आणि तिसरं नॉमिनल अकाउंट. असे अकाउंटचे 3 प्रकार आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. आता पर्सनल हा शब्द जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिला तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. पर्सनल म्हणजे काय, तर साहजिक आहे, ते पर्सनल हा शब्द आपण व्यक्तिशः कधीही वापरतो. एखाद्या व्यक्तीला आपण विचारताना पर्सन हा असा शब्द बऱ्याच वेळा आपण विचारतो. बघा, लक्ष द्या, इथं पर्सन हा शब्द आपण जर वापरला, पर्सन म्हणजे काय भावना, व्यक्ती, त्याच्यावरून लक्षात ठेवा पर्सनल अकाउंटमध्ये कुठले कुठले अकाउंट येतात हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अकाउंटचे 3 प्रकार आहेत, परत मी सांगतो. एक म्हणजे पर्सनल अकाउंट, दुसरं म्हणजे रिअल अकाउंट आणि तिसरं म्हणजे काय बाळांनो, नॉमिनल अकाउंट. समजते मी काय बोलतो. अशा अकाउंटचे टोटल किती प्रकार आहेत, 3 आहेत. एक पर्सनल, दुसरं रिअल आणि तिसरं नॉमिनल. आता पर्सनल अकाउंटमध्ये कुठले कुठले अकाउंट असतात, कारण आपल्याला काय केलं जातं, परीक्षेला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट विचारलं जातं. तुम्हाला खाली अकाउंट देतात आणि त्याचं क्लासिफिकेशन करायला होतं, किंवा कुठला पर्सनल अकाउंट आहे, कुठलं रिअल अकाउंट आहे आणि कुठलं नॉमिनल अकाउंट आहे, असं तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे. मग पर्सनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा. इकडं बघा सगळ्यांनी. एक म्हणजे नॅचरल पर्सनल अकाउंट, म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं जर नाव आलं अकाउंट बरोबर, हे तुम्हाला जे दिसतंय हे अकाउंटचं सिम्बॉल आहे. इथं तुम्ही उच्चारताना अकाउंट शब्द वापरायचा. कुठला शब्द वापरायचा, अकाउंट. मग पहिली गोष्ट ही नीट लक्षात ठेवा, कुठल्याही व्यक्तीचं जर नाव आलं तर ते पर्सनल अकाउंट असतं. कुठलं अकाउंट असतं, पर्सनल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथं सुनीता दिले, अशोकचं अकाउंट दिलं आहे, नंतर सुहास अकाउंट दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव आलं, महेश अकाउंट दिलं, तर त्या व्यक्तीचं नाव, याचा अर्थ ते अकाउंट कुठल्या भावानं, पर्सनल अकाउंट आहे एखाद्या व्यक्तीचं. ठीक आहे, त्याला नॅचरल पर्सनल म्हणतात. पण तुम्हाला फक्त पर्सनल शब्द वापरायचा, नॅचरल हा शब्द वापरायचा नाही. नंतर इथं त्यांनी सांगितलं आर्टिफिशियल याचा अर्थ काय. मग आर्टिफिशियल कुठली व्यक्ती नसते, आर्टिफिशियल असताना एखादी संस्था असते. जेव्हा आपण एखादी संस्था तयार करतो, एखादी बँक तयार होते, एखादी कंपनी तयार होते, त्यावेळेस ती आपण तयार केलेली असते, बरोबर आहे. मग त्याला आपण आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट असं म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. म्हणजे काय, तर त्याचं वेगळं खातं उघडलं जातं, त्याचं संस्थेचं पॅन कार्ड पण काढलं जातं, त्यांचं बँक अकाउंट ओपन केलं जातं. म्हणजे ती एक आपण तयार केलेली एक आर्टिफिशियल पर्सन आहे. आर्टिफिशियल एक व्यक्ती, कृत्रिम, म्हणजे सजीव नसलेली थोडक्यात. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाव आलं. फॉर एक्झाम्पल बघा, इथं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आलं, राधिका स्पोर्ट्स क्लब आलं, बँक ऑफ इंडिया आलं, कुठल्या शाळेचं नाव आलं, तर ते सुद्धा पर्सनल अकाउंट आहे. कुठल्या संस्थेचं नाव आलं, जरा नीट लक्ष द्या. म्हणजे या पद्धतीने आपलं रास्तापेठ एज्युकेशन सोसायटी, मग ही पण एक आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. म्हणजे याचा अर्थ हे पण पर्सनल अकाउंटमध्ये येतं. कशामध्ये येतं मानू, पर्सनल अकाउंटमध्ये येतं. आता तिसरी गोष्ट, पर्सनल अकाउंटमध्ये आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ च्या वतीने असं असतं. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग म्हणजे काय, एक्सपेन्सेस म्हणजे माहिती आहे तुम्हाला, खर्च. मग आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर राहिलेला खर्च. मग आता मला सांगा, राहिलेला खर्च कोण करणार आहे, थोडक्यात ती व्यक्तीच्या नावावर पडते. म्हणजे उदाहरणार्थ, जर मी कुठलंही रेंट दिलं नाही, एखादं रेंट माझं द्यायचं राहिलेलं आहे मागच्या महिन्याचं, मग ह्याचा अर्थ ती व्यक्ती जेव्हा समोरची व्यक्ती रेंट मागताना काय करते, तुमच्या नावावरती टाकते की बाबा सचिन यांच्याकडनं रेंट येण्याचं बाकी आहे,
म्हणजे कळत न कळत कोणाचं नाव आलं? सचिनचं. मग सचिन म्हणलं तर हा कुठला अकाउंट झालं? पर्सनल अकाउंट झालं. म्हणजे ज्यावेळेस तुमचा एखादा खर्च किंवा तुमचं इन्कम, फॉर एक्झाम्पल प्रीपेड एक्सपेन्सेस, कधी कधी उलटं पण होतं. कधी कधी मी रेंट ॲडव्हान्स पण देऊ शकतो, त्याला प्रीपेड म्हणतात. म्हणजे पुढच्या महिन्याचं मी आगाऊ दिलं घरमालकाला रेंट, तर ते काय झालं बाळांनो? प्रीपेड झालं. प्रीपेड झालं याचा अर्थ काय? ते आपण वेळेच्या आधी भरतोय. कशाच्या आधी भरतोय? वेळेच्या आधी. मग वेळेच्या आधी भरतोय ह्याच्या वेळेस तेच तसंच म्हणतात किंवा सचिनने पुढच्या महिन्याचं रेंट आधीच भरलेलं आहे. मग तिथं परत व्यक्तीचं नाव आलं, सचिनचं. तसंच इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा इन्कम आउटस्टँडिंग इन्कम पण म्हणू शकतो. म्हणजे मला पैसे यायचे ते एखाद्याचे, उलटं. आता जसं आपल्याला रेंट द्यायचं राहिलं होतं किंवा आपण रेंट ॲडव्हान्स दिलं, तसंच दुसऱ्यांची येणी पण यायचं असतात आपल्याला. मग आपल्याला जी येणे ती सुद्धा आली नाही, तर आपण त्या व्यक्तीचं नाव म्हणतो किंवा राजेशकडून हे हे येणं राहिलेलं आहे, बरोबर. किंवा राजेशने आधीच आपल्याला ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही क्रिया होऊ शकतात. एक तर आपण पण उधारीने करू शकतो किंवा दुसरा व्यक्ती आपल्याकडनं घेऊ शकतो किंवा ॲडव्हान्स देऊ शकतो. मग हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणलं जातं. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी येतात. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव आलं, कुठल्या संस्थेचं नाव आलं, किंवा एखाद्याची देणी किंवा येणी आधीच दिलेली आहे किंवा द्यायची राहिलेली आहेत. मग त्याला शब्द नीट लक्षात ठेवा. एक तर त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग, म्हणजे द्यायचं राहिले. दुसरं म्हणतो प्रीपेड, आधीच दिलेलं. किंवा त्याला उलटं म्हणतात रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स शब्द तुम्हाला माहिती आहे की आधीच घेतलेलं आहे. किंवा उलटं होतं आउटस्टँडिंग इन्कम, मग यायचं राहिलेलं आहे. कळतं मी काय बोलतो? म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा. हे सगळे अकाउंट जे येतात ते पर्सनल अकाउंटमध्ये येतात. या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणलं कॅपिटल म्हणजे काय असतं बाळांनो? भांडवल असतं. कॅपिटल अकाउंट जर आलं तर हे सुद्धा पर्सनल आहे. ड्रॉइंग अकाउंट आलं. ड्रॉइंग म्हणजे काय बाळांनो? हे आपण शिकलेलं पहिल्या टॉपिकमध्ये. ड्रॉइंग याचा अर्थ काय? तर मालकाने काय केलं? फॉर्ममधले पैसे स्वतःसाठी वापरले, तर ते मालकाच्या नावावर पडतं. मग तिथं परत त्या मालकाचं नाव आलं, म्हणजे तो ड्रॉइंग आहे. म्हणजे ते कुठलं अकाउंट झालं? पर्सनल अकाउंट झालं. म्हणजे कॅपिटल अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट, किंवा तुम्ही हे म्हणल्याप्रमाणे आउटस्टँडिंग प्रीपेड, इन्कम इन ॲडव्हान्स, रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आउटस्टँडिंग इन्कम, हे सगळं कुठल्या अकाउंटमध्ये येतं बांधू? पर्सनल अकाउंटमध्ये येतं. कुठं येतं? पर्सनल. म्हणजे लक्षात ठेवा परत, व्यक्तीचं नाव, संस्थेचं नाव किंवा रिप्रेझेंटेटिव्ह गोष्टी, या सगळ्या गोष्टी पर्सनल अकाउंटमध्ये येतात. म्हणजे हा पहिला प्रकार झाला पर्सनल अकाउंट. मग पर्सनल नंतर दुसरे 2 अकाउंट कुठले? एक म्हणजे रिअल अकाउंट, दुसरं म्हणजे नॉमिनल अकाउंट. मग आता सध्या आपण परत काय करू? दुसरं रिअल अकाउंट बघूया. कुठलं अकाउंट बघूया? रिअल. मग रिअल ह्याचा अर्थ काय? तर रिअल ह्याचा अर्थ ॲसेट्स, म्हणजे संपत्ती. मग संपत्ती 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे टँजेबल असतात, दुसरं म्हणजे इनटँजेबल असतं. मग तिथं तुम्हाला टँजेबल इनटँजेबल शब्द वापरायचंच नाही आहे, तुम्हाला फक्त रिअल शब्दच वापरायचा. म्हणजे जी कुठली संपत्ती, उदाहरणार्थ आपली संस्था, आपल्या संस्थेचे कम्प्युटर, बरोबर ना? मला सांगा, ते आपल्या फर्मची मालमत्ता झाली. आपल्या शाळेतले बेंच हे आपल्या शाळेची मालमत्ता झाली, संस्थेची मालमत्ता झाली. हे रिअल अकाउंटमध्ये येतं. कशामध्ये येतं? रिअलमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्प्युटर झालं, कॅश झालं, मशिनरी झाली, बिल्डिंग झालं, प्लेग्राऊंड झालं. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात बांधव? रिअल अकाउंटमध्ये. म्हणजे प्रॉपर्टी, जी काही संपत्ती आहे ती सगळी तुम्ही रिअलमध्ये टाकायची. म्हणजे संपत्तीचं नाव आलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे रिअल अकाउंट आहे. कुठलं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. मग ह्या व्यतिरिक्त ह्या मात्र इनटँजेबल ज्या गोष्टी त्या मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग इनटँजेबल म्हणजे कुठल्या गोष्टी? टँजेबल आणि इनटँजेबलमधला फरक लक्षात ठेवा. टँजेबल म्हणजे भौतिक, ज्या तुम्ही स्पर्श करू शकता, ज्या तुमच्या डोळ्याला दिसतात, यांची देवाणघेवाण तुम्ही करू शकता. इनटँजेबल म्हणजे कुठल्या? इनटँजेबल म्हणजे ज्या भौतिक नाही, म्हणजे ज्या तुम्हाला दिसणार नाही पण त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येतो, कळते? किंवा ती तुमची संपत्ती समजली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुडविल. गुडविल म्हणजे काय हे आपण पहिल्या टॉपिकमध्ये पण शिकलो होतो. गुडविल म्हणजे आपलं कंपनीचं रेप्युटेशन जेव्हा पैशामध्ये मोजलं जातं त्यावेळेस त्याला त्याचं नावलौकिक म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही बघता बऱ्याच वेळा असं होतं, जरा नीट लक्ष द्या, एखाद्या चितळे हे नाव फेमस आहे, पण
म्हणजे ह्या नावाला फार महत्त्व आलं आहे त्यांच्या कामामुळं. मग हे त्यांची ॲसिड झाली त्यांचं नावसुद्धा. कारण चितेची भाकरवाडी हा शब्द तुमच्या लक्षात आला पाहिजे की एवढा फेमस आहे लक्ष्मीनारायण चिवडा झाला. मग ही नावं जोडली गेली त्यांच्याप्रमाणे, म्हणजे त्यांचं नाव तेवढं कमवलं आहे त्यांनी, त्यामुळे ते एक त्यांची ॲसेट झालेली असते. पेटंट्स हा प्रकार असतो. पेटंट्स म्हणजे काय, तर अधिकार. एखादा शोध लावला तर ते शोध लावल्यानंतर त्या शोधाचे अधिकार आपण स्वतःजवळ ठेवत असतो. मग ते जर दुसऱ्यांना हवे असतील तर त्या बदल्यात त्यांनी आपल्याला पैसे द्यावे लागतात. आता बऱ्याच वेळा तुम्ही बघा, जरा नीट लक्ष, तुम्ही चित्रपट सगळेजण बघतात, पण बऱ्याच वेळा असं तुम्हाला दिसून येईल की साऊथचे चित्रपट सध्या हिंदीमध्ये फार मोठ्या स्वरूपात येतात. पण साऊथचे चित्रपट जेव्हा हिंदीमध्ये येतात सेम तसेच येतात, किंवा हिरो वगैरे चेंज होतो, स्टोरी तशीच असते बऱ्याच वेळा. पण त्याच्या आधी आपल्या हिंदी चित्रपटातील लोकांना त्यांचे पेटंट्स घ्यावे लागतात. म्हणजे काय, तर आधी त्यांचा संमती घ्यावी लागते. आणि मग संमती घेताना साहजिक येते, ते संमती काही फ्री देणार आहे का, तर त्या बदल्यात त्यांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे ते पेटंट्स म्हणजे ते त्यांचे अधिकार तुम्हाला देतात की बाबा आमचे केलेला पिक्चर तुम्ही करू शकता, पण त्या बदल्यात आम्हाला एवढे एवढे पैसे दे. म्हणजे ती पेटंट्स पण त्यांची एक काय झाली बांधून संपत्ती झाली. किंवा कॉपीराईट्स असो, सेम तसंच छापायची सुद्धा. छापण्यासाठी सुद्धा तुम्ही जर दुसऱ्या गोष्टीचा, दुसऱ्या पुस्तकातला एखादा मजकूर आपला स्वतःच्या नावाने छापायचा असेल तर त्यांना तुम्हाला कॉपीराईट द्यावी लागते, अन्यथा ते तुमच्यावर केस करू शकतात. म्हणजे ही त्यांची एक ॲसेट्स आहे, इनटँजेबल ॲसेट्स. मग हे पण रिअल अकाउंटमध्ये येतं. म्हणजे हे 3 शब्द तर फार महत्त्वाचे, ते लक्षात ठेवा तुम्ही. हे तुम्हाला ओळखता येईल. कम्प्युटर असो, किंवा कॅश असो, किंवा मशिनरी असो, किंवा बिल्डिंग असो, किंवा मोटर व्हॅन असो, किंवा टूल्स असो, ह्या टँजेबल ॲसेट्स ह्या लगेच कळतात. कॅश इन हँड असो, ही त्यांची संपत्ती झाली. मग इनटँजेबल कुठले होतात, मग इनटँजेबल ह्या पण लक्षात ठेवा. म्हणजे गुडविल झालं, नावलौकिक, पेटंट्स झाले, कॉपीराईट झाले. हे 3 शब्द मात्र पाठ ठेवा. हे रिअल अकाउंटमध्ये येतात. कशामध्ये येतात बानो, रिअल अकाउंटमध्ये. म्हणजे हा अकाउंटचा दुसरा प्रकार आहे. म्हणजे पहिला प्रकार येतो बानो कुठला बानो, पर्सनल अकाउंट, जे आपण पाहिलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव समजा, संस्थेचं, बँकेचं, कंपनीचं नाव, किंवा रिप्रेझेंटेटिव्ह नाव, म्हणजे त्यांच्या नावावर देणे असतील, येणे असतील, ती व्यक्ती, हे सगळे पर्सनलमध्ये येतं. दुसरं येतं रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटमध्ये आपण काय पाहिलं, रिअल अकाउंटमध्ये आपण पाहिलं की 2 प्रकारच्या संपत्ती असू शकतात, ज्या आपल्याला काही दिसतात किंवा स्पर्श करतात, आणि ज्या काही अशा असतात की ज्या आपण दिसू शकत नाही, आपल्याला स्पर्श करता येत नाही, पण त्यामुळे त्या संस्थेला ती त्यांची संपत्ती समजते. आता तिसरं आणि शेवटचं म्हणजे नॉमिनल अकाउंट. कुठलं अकाउंट बांधू, नॉमिनल अकाउंट. मला सांगा, कुठलीही संस्था अशी असते का त्याला इन्कम भेटत नाही, असं होऊच शकत नाही. प्रत्येक संस्थेला कुठनाला कुठलं तरी इन्कम भेटतं. तसंच त्या संस्थेचा खर्च पण असतो, बरोबर आहे. म्हणजे उत्पन्न आणि खर्च हे जर शब्द आले, याच्या संदर्भात कुठलंही आलं तर ते नॉमिनल अकाउंट असतं. कुठलं अकाउंट असतं बानो, नॉमिनल अकाउंट. बघा लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ इथं दिलेलं एक्सपेन्सेस अँड लॉस, फॉर्मचा खर्च झाला किंवा नुकसान झालं तर हे नॉमिनल अकाउंट आहे. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी. मला सांगा, आपल्या शाळेत स्टेशनरी लागते, पण स्टेशनरी काय फुकट भेटते का? स्टेशनरी आणायची म्हणलं ते संस्थेला काय करायला लागतात, पैसे द्यावे लागतात. म्हणजे तो त्यांचा खर्च आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, खर्च आला की तर ते नॉमिनल अकाउंट आहे. मग स्टेशनरी असो, एखादी गोष्ट परचेस केलेली असो, जाहिरातीसाठी खर्च होतात, पॅम्पलेटसाठी खर्च होतात, बॅनरसाठी खर्च होतात, फ्लेक्ससाठी खर्च होतो, कुठलाही खर्च असो, किंवा संस्थेला कामगारांना पगार द्यायचा असतो, त्या संस्थेत काम करणाऱ्या वर्गांना पगार द्यायचा, तो पण त्यांचा एक खर्च. म्हणजे इथं सॅलरी शब्द आला असता तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, सॅलरी हे सुद्धा नॉमिनल अकाउंट. म्हणजे लक्षात ठेवा, आपण वर्कर म्हणून काम करत नाही, आपण स्वतःचा विचार करताना संस्था म्हणून बघायचं. काय बघायचं पाहणं, संस्था. सॅलरी असो, वेजेस असो, किंवा कधी कधी काय होतं, लॉस बाय फायर, म्हणजे आग लागली आणि त्याच्यामध्ये काय नुकसान झालं, त्याला लॉस बाय फायर म्हणतात. मग तो पण एक नुकसानीचा भाग आहे. मग तो पण कुठल्या अकाउंटमध्ये येणार बांधून, नॉमिनल अकाउंटमध्ये येणार. कुठे येणार बांधून, नॉमिनल अकाउंटमध्ये. मग जसा खर्च किंवा नुकसान होतं तसंच उत्पन्न आणि नफा पण असतो. म्हणजे तसंच आपण जसं इंटरेस्ट देतो तसं आपल्याला इंटरेस्ट भेटतं पण. मग इंटरेस्ट रिसिव्हड आहे, कमिशन रिसिव्हड आहे, डिस्काउंट रिसिव्हड आहे,
म्हणजे हे भेटलेलं याचा अर्थ ते काय बाळांनो, आपलं इन्कम आहे, उत्पन्न आहे किंवा आपला तो नफा आहे. म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये येतं बाळांनो, नॉमिनल अकाउंटमध्ये. म्हणजे अकाउंटचे टोटल किती प्रकार झाले बाळांनो, 3. एक म्हणजे कुठलं बाळांनो, पर्सनल अकाउंट, दुसरं रिअल अकाउंट आणि तिसरं काय बाळांनो, नॉमिनल अकाउंट. हे मी परत एकदा थोडक्यात तुम्हाला रिव्हिजन करून दिली, कारण हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. परत एकदा म्हणलं तुमचा जो व्हिडिओ असावा म्हणून ते. मग ह्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, मग ह्याच्यावर तुम्हाला काय करतात, तुम्हाला क्लासिफाय द अकाउंट असं विचारलं जातो. बघा लक्षात द्या, असा तुम्हाला प्रश्न असतो. बघा लक्षात द्या, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स, हे असे प्रश्न आहेत. मग आता इथं तुम्ही नीट बघा, तुम्हाला 12 अकाउंट दिलेत. म्हणजे कळत न कळत तुम्हाला 6 मार्काला असला प्रश्न विचारला जातो. 12 अकाउंट दिले याचा अर्थ. तर तुम्हाला 6 मार्काला प्रश्न विचारतात, ते म्हणतात क्लासिफाय करा, तुम्ही ओळखा हे कुठले कुठले अकाउंट आहे. आत्ताच आता बघूया आपण 3 प्रकारचे अकाउंट पाहिले होते आपण, बरोबर. इथं थोडक्यात बघूया, लक्ष द्या इथं सगळ्यांनी. मी इथं लिहितो. आता स्टेशनरी, मला सांगा स्टेशनरी, मी आत्ताच सांगितलं हा खर्च आहे आपला. खर्च म्हणजे कुठला अकाउंट आहे, नॉमिनल, म्हणून एन लिहितो. मशिनरी, मला सांगा मशिनरी कुठल्याही कंपनीचा, हा काय असतो, ॲसेट्स असतो. मग ॲसेट्स म्हणजे हे कुठलं अकाउंट झालं बांधव, रिअल अकाउंट. तिसरं लॉस बाय फायर, शब्द कळतोय, लॉसच झालं म्हणजे नुकसान झालं म्हणजे कुठलं अकाउंट, नॉमिनल अकाउंट. बिल्डिंग, आता मला सांगा बिल्डिंग ही आपली काय बांधव, ॲसेट्स आहे, आपली संपत्ती, म्हणजे ते कुठलं अकाउंट झालं बांधव, रिअल अकाउंट. कॉपीराईट, आत्ता शिकवलं मी. कॉपीराईट म्हणजे काय, तर एखाद्याचा लेख आपल्याला वापरायचा असेल, नोट्स वापरायचे असेल, तर त्याच्याकडनं कॉपीराईट घ्यावे लागतात. म्हणजे हे पण कुठलं अकाउंट आहे बांधव, रिअल अकाउंट आहे. नंतर लॅपटॉप, मला सांगा कम्प्युटर, लॅपटॉप हे संस्थेचे ॲसेट्स आहे, म्हणजे हे कुठलं अकाउंट झालं बांधव, रिअल अकाउंट. बघा, स्टेशनरी नॉमिनल, मशिनरी रिअल, लॉस बाय फायर इथं स्पष्ट समजतं, लॉस झाला आहे म्हणजे ते नॉमिनल. बिल्डिंग, कॉपीराईट, लॅपटॉप हे सगळे रिअल अकाउंट. आता इकडचे बघूया आपण. बघा इकडे लक्ष द्या. आता व्यक्तीचं नाव आलं, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, महेश व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे हे कुठलं अकाउंट झालं बांधव, पर्सनल अकाउंट. कॅपिटल आहे, आता कॅपिटलसुद्धा काय असतं बांधव, मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल कीवर्ड ड्रॉईंग, त्यांचं भांडवल किंवा त्यांनी वापरलेला पैसा, त्यांचं नाव म्हणजे त्या व्यक्तीचं नाव त्याशी जोडलं जातं. किंवा हे राजेशचं कॅपिटल आहे, हे रमेशचं कॅपिटल आहे, हे सीताचं कॅपिटल आहे, म्हणजे सीता हे नाव जोडलं जातं, म्हणून ते कुठलं अकाउंट झालं, पर्सनल. साहजिक आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, आत्ता सांगितलं ना, एखाद्या कंपनीचं नाव, संस्थेचं नाव, हे काय येतं, पर्सनल, म्हणजे हे सुद्धा कुठलं अकाउंट झालं, पर्सनल. बँक ऑफ महाराष्ट्र, बँकेचं नाव, हे पण कुठलं अकाउंट झालं, पर्सनल. रिपेअर्स, आता मला सांगा रिपेअर्स करणं म्हणजे दुरुस्त करताना तुमचा खर्च होतो ना, मग खर्च झाला म्हणजे हे कुठलं अकाउंट झालं, नॉमिनल अकाउंट. तसंच वेजेस म्हणजे काय, तर कामगारांना दिलेला पगार, तर पगार दिला म्हणजे खर्च झाला संस्थेचा, म्हणजे हे कुठलं अकाउंट झालं, नॉमिनल. म्हणजे असं तुम्हाला क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, म्हणजे ज्याच्यात तुमचे 5 ते 6 मार्क आरामशीररित्या तुम्हाला जमायला पाहिजे. बघा लक्षात आहे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. बरं, मग आता उत्तर कसं मांडायचं, मी मांडलं तसं नाही मांडायचं. बघा, उत्तर मांडताना त्याची पद्धत कशी असते ही लक्षात द्या. असं तुम्हाला उत्तर मांडायचं. तुम्हाला 3 कॉलम तयार करायचे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. बघा पर्सनलमध्ये काय काय आलं, महेश आलं, कॅपिटल आलं, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आलं, बँक ऑफ महाराष्ट्र आलं. रिअलमध्ये काय काय आलं, मशिनरी आली, बिल्डिंग आली, कॉपीराईट आलं, लॅपटॉप आलं. तसंच नॉमिनलमध्ये काय काय आलं, म्हणजे खर्चामध्ये स्टेशनरी आली, लॉस बाय फायर आलं, रिपेअर्स आलं, वेजेस आलं. समजलं जाग्यांना मी काय बोलतोय. असा आपल्याला प्रश्न पडला जाऊ शकतो. मग अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला पण देतोय, जर तुम्ही सोडवायचं. पहिलं म्हणजे इथलं हे, तर हा प्रश्न तर तुम्ही सोडवायचाच. आपण आणखी एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, बघा लक्षात. परत तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट, पर्सनल, रिअल अँड नॉमिनल. मग तुम्हाला हे परत किती दिलेले आहेत, 12 अकाउंट दिलेत, ते तुम्हाला ओळखायचे आहेत, पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क राहील. समजलं. मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतो, फोटो याचा तुम्हाला पाठवून तुम्ही सोडून घ्यायचा. समजलं बाण. आता पुढच्या तासाला आपण काय करायचं, तर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट हे शिकवणार आहे मी तुम्हाला, की भाऊ कुठले कुठले गोल्डन रूल्स आहे. पहिले हे 3 अकाउंट व्यवस्थित समजून घ्या, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, ही गोष्ट पहिले व्यवस्थितरित्या समजून घ्या. ठीक आहे, ओके.
चलो बाय.